हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्होल्युशनच्या आजच्या पार्टमध्ये आपण एक महत्त्वाची कन्सेप्ट शिकणार आहोत. एक्झाम मध्ये जर PYQs तुम्ही बघितले तर आज जो पार्ट आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यावरती खूप वेळेला खूप प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. मग ते 1 मार्कचे असो, 2 मार्कचे असो, 3 मार्कचे असो, 5 मार्कचे असो. सो आजचा कंटेंट ऑब्व्हियसली खूप महत्त्वाचा आहे. एकदम इझी पीझी वेनं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न मी करत आहे. व्यवस्थित समजून घ्या आणि नोट्स काढा त्याच्या. येस, ऑल्सो आपले ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. येता 9वी आणि 10वीचे ॲडमिशन्स ओपन आहेत. ज्या स्टुडंट्सना लाईव्ह क्लासेस थ्रू माझ्यासोबत शिकायचं आहे सायन्स थ्रू आउट द इयर, नोट्स मिळवायचे आहेत, लाईव्ह डिस्कशन्स घ्यायचे आहेत आणि ऑब्व्हियसली तुमचा परफॉर्मन्स बूस्ट करायचा असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. यू आर ऑलवेज वेलकम. सो चल आजची कन्सेप्ट सुरू करूयात. आजची आपली कन्सेप्ट आहे पहिली, कनेक्टिंग लिंकची. कनेक्टिंग लिंक हा शब्द काय इंडिकेट करतो रे? सो इट इंडिकेट्स असं काहीतरी की जे दोन वेगवेगळे पार्ट्स जोडणार आहे. सो कनेक्टिंग लिंक हे इथं जे आहेत ते स्पेसिफिकली ॲनिमल्स असे काही आपण शिकणार आहोत. काही प्लांट्स पण आहेत बरं का, जसं आपण 9th मध्ये शिकलो होतो. ॲम्फिबियन्स काही होते ना प्लांट्स देखील. सो ॲक्वॅटिक प्लांट्स आणि जे टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत त्यांच्यामधला जोडणारा दुवा ब्रायोफायटा जे होते ॲम्फिबियन्स होते. सो त्याला पण आपण ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल प्लांट्स मधली कनेक्टिंग लिंक म्हणू शकतो असं. सो इथं आपल्याला असे काही ॲनिमल्स शिकायचे आहेत की जे वेगवेगळ्या ग्रुप्स मधल्या ॲनिमल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात की त्यांच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक प्रेझेंट आहेत. पण ते समजण्यासाठी तुम्हाला आधी माहिती असलं पाहिजे की वेगवेगळे ॲनिमलचे ग्रुप्स काय आहेत. आपण किंगडम ॲनिमलियामध्ये जे ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो चॅप्टर आहे त्याच्यात ते तुम्हाला डिटेल आहे खरं तर, परंतु आत्ता ह्या चॅप्टर पुरतं जेवढं नॉलेज गरजेचं आहे, म्हणजे ही कनेक्टिंग लिंक कन्सेप्ट समजायला तुम्हाला जितकं त्या चॅप्टरचं नॉलेज गरजेचं आहे तितकं आपण थोडंसं क्विकली रिवाइज करूयात, म्हणजे तुम्हाला हे कन्सेप्ट छान पद्धतीनं समजेल. सो तुम्हाला प्लांट क्लासिफिकेशन माहिती आहे. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, क्रिप्टोगॅम, फॅनेरोगॅम्स, मोनोकॉट, डायकॉट वगैरे हे जे आपण प्रकार बघितलेले होते त्याच्यात आपण ओव्हरऑल काय बघितलं होतं की क्लासिफिकेशन करताना आपण प्लांट्स मध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसच्या बेसिसवरती त्यांचे आपण वेगवेगळे ग्रुप्स बनवलेले होते. इतकं सोपं होतं. तसंच ॲनिमल्स देखील आहे. सो जे ॲनिमल्स एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात दे आर हॅव्हिंग सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स, सिमिलर फीचर्स. तसे फीचर्स बाकी कुठल्याच ॲनिमलच्या ग्रुपमध्ये नसणार. जसं प्लांटमध्ये आपण थॅलोफायटा बघितला होता, ब्रायोफायटा बघितला होता, टेरिडोफायटा. जसे फीचर ब्रायोफायटाचे होते तसे टेरिडोफायटामध्ये होते का रे? नव्हते. जसे टेरिडोफायटामध्ये होते ते थॅलोफायटामध्ये होते का? नव्हते. सो प्रत्येक ग्रुपमधल्या प्लांट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स युनिक होत्या, हो की नाही? तसंच काहीसं ॲनिमल्सच्या बाबतीत देखील आहे. ॲनिमल्समध्ये आपण जो किंगडम ॲनिमलिया शिकणार आहोत त्याच्यामध्ये नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स असे 2 बेसिक सब किंगडम्स आहेत. आणि मग हा जो नॉन कॉर्डेट आहे ते एकूण 10 फायलम्स मध्ये तो सब किंगडम जो आहे तो नॉन कॉर्डेटचा डिवाइड झालेला आहे. नॉन कॉर्डेट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये काय म्हणतो आपण, नोटोकॉर्ड नावाचं एक स्ट्रक्चर असतं ज्याच्यापासून आपला व्हर्टेब्रल कॉलम डेव्हलप होतो. लिहून ठेवा, ही माहिती ॲडिशनल आहे. सो ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नसतं, नोटोकॉर्ड काय असतं? असं स्ट्रक्चर की ज्यांच्यापासून आपला व्हर्टेब्रल कॉलम, पाठीचा मणका डेव्हलप झाला होतो, ते स्ट्रक्चरला म्हणायचं नोटोकॉर्ड. हे नोटोकॉर्ड ज्यांच्यामध्ये नाही ते नॉन कॉर्डेट्स, ज्यांच्यामध्ये आहे ते कॉर्डेट्स. ठीक आहे. सो ह्या नॉन कॉर्डेट्सचं पुन्हा 10 वेगवेगळ्या फायलम मध्ये सब डिव्हिजन केलेलं आहे. प्रत्येक फायलम मधल्या ॲनिमल्सचे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात. इथं मी तुम्हाला जस्ट माहितीसाठी सांगते, पटपट तुम्ही लिहून घेऊ शकता. प्रोटोझोआ हे अमिबा, पॅरामेशियम सारखे ॲनिमल्स आहेत, युनिसेल्युलर आहेत, ज्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस वगैरे प्रेझेंट असतं बट कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर नाही असे. पोरीफेरा मध्ये स्पॉन्जेस सारखे ॲनिमल्स येतात ज्यांच्या बॉडीवरती लहान मोठे असे पोर असतात खूप सारे. सो ह्या पोरीफेराचे मध्ये असणाऱ्या ॲनिमलचे काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की जे त्यांच्यातच प्रेझेंट असतात. त्यातलं एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्यांच्या बॉडीवरती असणारे पोर्स, त्यांच्यामध्ये स्पॉन्जिन फायबर्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात.
सो हे स्ट्रक्चर फक्त पोरिफेरामध्ये दिसून येणार. निडारियामध्ये येतो आपला हायड्रा. हायड्रामध्ये जे सेन्सरी टेंटॅकल्स वगैरे असतात, हा त्याचे माउथ एक सिंगल माउथ असतं, त्याच्या भोवतीनं सेन्सरी टेंटॅकल्स असतात. सो असे काही स्पेसिफिक कॅरेक्टर फक्त हायड्रा किंवा त्या हायड्रा सोबत असणारे जे काही ॲनिमल्स आहेत बाकीचे त्यांच्यामध्ये दिसून येणार निडारिया फायलम मध्ये. प्लॅटी हेल्मिंथिस मध्ये येतात फ्लॅट वर्म्स. प्लॅटी म्हणजे फ्लॅट, हेल्मा म्हणजे वर्म, फ्लॅटी हेल्मिंथिस म्हणजे फ्लॅट वर्म्स, चपटे वर्म्स जे आपल्या बॉडीमध्ये आता असतात ना, चपट्या कृमी ज्याला मराठीत म्हणतो आपण, ज्याला टेपवर्म असेल, लिव्हर फ्लूक असेल वगैरे, हे सगळे ॲनिमल्स ह्या प्लॅटी हेल्मिंथिस मध्ये येतात. त्यांची बॉडी चपटी असते. हा, सो हे फीचर फक्त यांच्यातच दिसून येणार. अस्क हेल्मिंथिस म्हणजे राऊंड वर्म्स असतात. हे पण वर्म्स आहेत आपल्या बॉडीमध्ये जे जंत वगैरे होतात म्हणतो ना, सो ते आहेत. हे फक्त राऊंड वर्म्स आहेत. एंडोपॅरासाइट्स असतात वगैरे, असे काही फीचर्स हे स्पेसिफिकली यांच्यातच दिसून येतील. मग येतात ॲनिलिडा. ॲनिलिडा म्हणजे ज्याच्यामध्ये आपला अर्थवर्म आहे. अर्थवर्मचा फायलम इज ॲनिलिडा. मग त्या अर्थवर्मचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जसं की त्याच्या बॉडीमध्ये सेगमेंट असतात, त्याच्या लोकोमोशनसाठी सीटा, पॅरापोडिया सारखे काही स्ट्रक्चर्स असतात. सो हे कॅरेक्टरिस्टिक्स फक्त ॲनिलिडामध्ये दिसून येणार. आर्थ्रोपोडामध्ये कॉक्रोचवाला फायलम आहे. जॉईंटेड अपेंडेजेस हे एक त्यांचं खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ओपन सर्क्युलेशन असतं, कसं ते मी सांगेन तुम्हाला. मोलुस्कामध्ये येतात सगळे स्नेल वगैरे सारखे ॲनिमल्स, जे आपले पायला वगैरे, हे सगळे ॲनिमल्स जे बुळबुळीत थोडक्यात ज्यांची बॉडी आहे वगैरे, ते सगळे या मोलुस्कामध्ये येतात. इकायनोडर्मॅटामध्ये तो आपला स्टारफिश, बॉडी वरती त्याच्या असे काटेरी असे स्ट्रक्चर्स असतात. नावातच आहे, इकायनो म्हणजे काटेरी, डर्मा म्हणजे स्किन. त्यानंतर हेमी कॉर्डेटा. हेमी म्हणजे अर्धवट, कॉर्डेटा म्हणजे ज्यांच्यात काही कॅरेक्टर्स कॉर्डेटचे आहेत, काही नॉन कॉर्डेटचे आहेत. म्हणजे हे कॉर्डेट, हेमी कॉर्डेटा ही सुद्धा नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटच्या मधली कनेक्टिंग लिंक असते खरं तर. सो असं काही बेसिक हे 10 फायलम्स आहेत आणि प्रत्येक फायलम मधल्या ॲनिमलचे हे काही स्पेसिफिक वैशिष्ट्ये आहेत. आता आपल्याला जे ॲनिमल्स इथे शिकायचे आहेत, 3 ॲनिमल्स आहेत आणि त्यातला प्रत्येक ॲनिमल हा 2 वेगवेगळ्या ग्रुप्स मधल्या कॅरेक्टरिस्टिक्सचं कॉम्बिनेशन दाखवतो. मी आता तुम्हाला काय सांगितलं, जे कॅरेक्टरिस्टिक ॲनिलिडामध्ये असणार ते आर्थ्रोपोडामध्ये नसणार, बरोबर. पण इथे जे आपण ॲनिमल्स आज शिकणार आहोत त्याच्यामध्ये काही ॲनिलिडाचे पण कॅरेक्टरिस्टिक आहेत, काही आर्थ्रोपोडाचे पण आहेत. त्यानंतर मॅमल्स आणि रेप्टाइल्स जे आहेत तो प्रकार एक येतो, त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असणारे ॲनिमल्स. असे आपण एक फिशेस आणि ॲम्फिबियन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवणारे काही ॲनिमल्स आहेत. सो हे कनेक्टिंग लिंक शिकल्यानंतर आपल्याला एक फक्त गोष्ट लक्षात ठेवायची की आता हा जो इथं दिलाय की नाही, दिस सिक्वेन्स, हा सिक्वेन्स फायलमचा पण मॅटर करतो महत्वाचा. आपण प्लांट्समध्ये शिकताना कसं आधी थॅलोफायटा, मग ब्रायोफायटा, मग टेरिडोफायटा म्हटला, तो जसा सिक्वेन्स आहे, दॅट सिक्वेन्स इंडिकेट्स द सिक्वेन्स ऑफ इव्हॉल्युशन. तसंच हा देखील सिक्वेन्स आहे, इट इंडिकेट्स द सिक्वेन्स ऑफ इव्हॉल्युशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्स मध्ये इव्हॉल्युशन होत असताना आधी प्रोटोझोआ डेव्हलप झाले, मग पोरिफेरा, मग निडारिया, मग प्लॅटीहेल्मिंथिस. सो दिस इज द सिक्वेन्स ऑफ इव्हॉल्युशन इन ॲनिमल्स ऑल्सो. त्यामुळे हा सिक्वेन्स महत्वाचा आहे. आणि मग हे कनेक्टिंग लिंक्स शिकल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की हे जे प्रत्येक ॲनिमल्स एकापासून एक कशा पद्धतीने डेव्हलप झालेत. असं थोडक्यात हे आजच्या लेक्चरचं एक सारांश आहे. सो सगळ्यात आधी आपण बघूयात कनेक्टिंग लिंकची डेफिनेशन. कनेक्टिंग लिंक्स आपण कशाला म्हणतो, दीज आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स विच शो मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. मॉर्फोलॉजी ह्या शब्दाचा मी अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स, by which they can be related to 2 different groups. डेफिनिशन आहे, डेफिनिशन ही जशीच्या तशी लिहायची असते, ह्यात फेरफार करायचे नाहीत. मी तुम्हाला युजली सांगते, पाठांतर करू नका, तुमच्या शब्दात लिहा. त्याला अपवाद आहेत, डेफिनिशन्स आणि लॉज, रूल्स वगैरे जे असतात ते, त्यात शक्यतो फेरफार करायची नाही. ते जसं पुस्तकात दिले तसं लिहायचं. सो कनेक्टिंग लिंकची ही जी डेफिनिशन दिली आहे पुस्तकामध्ये ती तशीच्या तशी तुम्हाला लिहायची आहे की जे 2 वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स ग्रुपच्या दोन वेगवेगळ्या ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्सचं कॉम्बिनेशन दाखवतं, विच इंडिकेट्स द सिक्वेन्स ऑफ इव्हॉल्युशन. सो ह्याच्यामधला आपला जो आजचा पहिला ॲनिमल आहे तो आहे पेरिपॅटस.
सो दिस इज पेरिपॅटस. या पेरिपॅटस ॲनिमल हा जो दाखवतो ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स दोन वेगवेगळ्या ग्रुपचे कोणत्या, तर ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. आता जे तुम्हाला सांगितले होते ते ॲनेलिडा म्हणजे आपला अर्थवर्म आणि आर्थ्रोपोडा म्हणजे कॉकरोचच्या ग्रुपमधले ॲनिमल्स. सो हा जो पेरिपॅटस आहे, दिस ॲनिमल शोज कॅरेक्टरिस्टिक्स, दोन कॅरेक्टरिस्टिक्सचं कॉम्बिनेशन. त्यातले काही कॅरेक्टरिस्टिक्स ॲनेलिडा ग्रुपचे आहेत आणि काही कॅरेक्टरिस्टिक्स आर्थ्रोपोडा ग्रुपचे आहेत. सो हे दिसतंय तुम्हाला, हे जे बॉडीवरती हे अशा अशा उभ्या रेषा दिसत आहेत, अर्थवर्मच्या बॉडीशी सिमिलॅरिटी दाखवणाऱ्या आहेत का ह्या? अर्थवर्मच्या बॉडीवरती देखील अशाच पद्धतीचे सेगमेंट असतात. डू यू रिमेंबर? दिस इज द बॉडी ऑफ अर्थवर्म. हे कसे सेगमेंट आहेत की नाही, तर ह्या सेगमेंट्सशी सिमिलॅरिटी दाखवणारे सेगमेंट ह्या आपल्या पेरिपॅटस मध्ये आहेत, बरोबर. सो हे एक अर्थवर्मचं म्हणजे अर्थवर्मशी मिळतं जुळतं, म्हणजेच आपला ॲनेलिडाशी मिळतं जुळतं कॅरेक्टरिस्टिक झालं. आणि हे जे स्ट्रक्चर्स आहेत की नाही, हे पाय आहेत त्याचे. सो हे पाय याला, हे स्पेसिफिकली आपल्या ॲनेलिडामध्ये असणाऱ्या यासारख्या ॲनिमलचे हे जे आहेत ना, हे स्ट्रक्चर ह्याला म्हणतात पॅरापोडिया. दिस स्ट्रक्चर इज नोन ॲज पॅरापोडिया, म्हणजेच लेग लाईक स्ट्रक्चर्स की ज्याच्या थ्रू ते लोकोमोशन करतात. हा, सो ह्या आपला जो पेरिपॅटस आहे, या पेरिपॅटस मध्ये अशा प्रकारे पॅरापोडिया सारखे स्ट्रक्चर्स आहेत. सो ह्याच्यामध्ये असणारे ॲनेलिडन कॅरेक्टर्स कोणते कोणते झाले बघा. सगळ्यात पहिली म्हणजे त्याच्यावरती अर्थवर्मच्या बॉडी सारखे सेगमेंट आहेत. थिन क्युटिकल, थिन म्हणजे एकदम बारीक पातळ अशी, क्युटिकल म्हणजे स्किन, एकदम पातळ अशी ह्यांची स्किन असते. पॅरापोडिया जे तुम्हाला मी आता दाखवले, त्या पॅरापोडिया असतात फॉर लोकोमोशन. ॲनेलिडाचे 3 कॅरेक्टर. आजचं लेक्चर इतकं व्यवस्थित बघा गाईज की ह्याचा पुन्हा अभ्यास नाही करायला लागला पाहिजे तुम्हाला. सो ॲनेलिडाचे कॅरेक्टर 3 कोणते? सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन फॉर लोकोमोशन. आता दुसरे कॅरेक्टरिस्टिक जे त्याचे कॉम्बिनेशन दाखवतं ते म्हणजे आर्थ्रोपोडा, दॅट इज कॉकरोचवाला जे कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲनिमलचे कॅरेक्टरिस्टिक्स. त्यातली सगळ्यात पहिली आहे ट्रकिया फॉर रेस्पिरेशन. आता हे ट्रकिया काय असतात? सो दीज आर द ट्रकिया. ह्या आपल्या बॉडीवरती कसे होल आहेत, स्किनवरती होल आहेत की नाही, तसे ह्यांच्या सरफेसवरती छोटे छोटे होल आहेत. आता फक्त आपण स्किन थ्रू रेस्पिरेशन करत नाही. असं समजा नाक आहेत, आपले नाक काय काम करतं? नाकावाटे आपण हवा आत घेतो, मग इथं लंग्स आपले आले, अल्व्हिओलाई वगैरे असतात, रेस्पिरेटरी सिस्टम आठवते सगळ्यांना. सो तसंच काहीच, आपले कसे 2च नाक आहेत, तसे ह्याच्या बॉडीवरती खूप सारे नाक आहेत असं समजा फार तर. सो ह्या नाकांच्या वाटे त्याच्या बॉडीवरती असणारे नाक, त्याला म्हणायचं अल्व्हिओलाई. हा, इथे जे दिसतात, सॉरी, स्पायरॅकल्स म्हणायचं. आणि ह्या स्पायरॅकल्सच्या थ्रू हवा आत येणार. आणि मग इथे हे जे आहेत हे ट्रॅकिया, जसं आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये ट्रॅकिया असतात ना, विंड पाईप, तशीच विंड पाईप याच्या पण बॉडीमध्ये असते कॉकरोचच्या, की जिथून हे जे आलेलं गॅशियस एक्सचेंज जो आहे तो थोडक्यात बॉडी आणि सराउंडिंग सोबत होतो. लक्षात आलं? ट्रॅकिया कशा पद्धतीचे असतात? आपल्या नाकासारखे. आता हे ट्रॅकियाचं जे एक्सटर्नल ओपनिंग आहे त्याला म्हटलंय स्पायरॅकल. हे काय स्पायरॅकल बद्दल तुम्हाला सांगायचं नाही, तुम्हाला फक्त सांगायचं ट्रकिया फॉर रेस्पिरेशन. पण ट्रकिया असतात कसे हे काय आपण इमॅजिन नाही ना करू शकत, त्यासाठी हे चित्र आहे. सो आपले कसे नाक आहेत तसे हे स्पायरॅकल्स आहेत. स्पायरॅकल वाटे हवा आत येणार, बाहेर पण सोडली जाणार, आणि मग आत जशी आपली विंड पाईप असते तसे हे ट्रकिया आहेत, त्याच्या थ्रू गॅशियस एक्सचेंज होणार. सो ट्रॅकिया फॉर रेस्पिरेशन हे आर्थ्रोपोडाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये असणारं ओपन प्रकारचं सर्क्युलेशन. आपल्या बॉडीमध्ये जे होतं इट इज क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेशन. ह्या पद्धतीनं ब्लड आर्टरीज आणि वेन्स मार्फत पूर्ण बॉडीमध्ये जे फ्लो होतं त्याला म्हणायचं ओपन टाईपचं सर्क्युलेशन. आणि या कॉकरोचेस मध्ये जे होतं ऍक्च्युली ते असतं क्लोज प्रकार, उलट सांगितलं मी, आपल्यामध्ये होतं ते क्लोज प्रकारचं सर्क्युलेशन आणि यांच्यामध्ये जे होतं ते ओपन प्रकारचं सर्क्युलेशन. त्यांच्यामध्ये इथं दिसतंय हा फरक, इथं हे कनेक्टेड आहे वेअरॅज इथं हे ओपन आहे. हार्ट जसं पंप करतं, हार्टचं पंप झाल्यानंतर ते जे ब्लड आहे ते असं एकदम आपण घागर ओतल्यासारखं कसं ते स्प्रेड होईल सगळीकडं पाणी, तसं हार्टचं पंपिंग झालं की हे जे ब्लड आहे ते ह्या
व्हेसल्स थ्रू बॉडीमध्ये रिलीज होणार आणि पुन्हा ते अशा पद्धतीनं हार्टमध्ये जाईल. आपल्यामध्ये कसं हे इंटरकनेक्टेड असतात आर्टरीज आणि व्हेन्स, तसं इथं नसतं. या प्रकारच्या सर्क्युलेशनला म्हणायचं ओपन सर्क्युलेशन. सो हे असंच कॉक्रोचेसमध्ये प्रेझेंट असतं आणि तशाच प्रकारचं ओपन सर्क्युलेशन हे ह्या पेरिपॅटसमध्ये देखील प्रेझेंट आहे. सो ट्रॅकिया फॉर रेस्पिरेशन कळालं, ओपन सर्क्युलेशन कळालं का बघा. सो हे दोन तोंडपाठ झाले सगळ्यांना. आता मग हे एक वाक्य मी ऍडिशनल दिलंय जे तुमच्या पुस्तकात नाही आहे. सो फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड की आधी ॲनिलिडा मधले ॲनिमल जसे डेव्हलप झालेत किंवा ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा हे एकमेकांशी काहीतरी कनेक्शन दाखवणारे आहेत. मग आर्थ्रोपोड्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम ॲनिलिड असं आपण कन्क्लूड करू शकतो. आणि हा पेरिपॅटस जो आहे तो आता सुद्धा आपल्याला त्याला वेल्वेट वर्म असं नाव आहे बरं का, वेल्वेट वर्म. हा गार्डन्स मध्ये वगैरे आपल्याला इझिली बघायला मिळतो. सो हे तुम्ही ऑब्झर्व करा कधीतरी गार्डन्स मध्ये वगैरे जाल तेव्हा. सो हा झाला आपला आजचा पहिला ॲनिमल कनेक्टिंग लिंक असणारा जो ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा ह्या दोन ग्रुप्सचं कॉम्बिनेशन दाखवणारा होता. त्यानंतर येतो दुसरा ॲनिमल विच इज डक बिल्ड प्लॅटिपस. ठीक आहे. आता हा जो ॲनिमल आहे तो दोन अगेन कोणत्या ग्रुपचं कॉम्बिनेशन दाखवतो तर तो मॅमल्स आणि रेप्टाइल्स यांच्यामधल्या कॅरेक्टरिस्टिकचं कॉम्बिनेशन दाखवतो. हा रेप्टाईल सारखी अंडी घालतो. रेप्टाइल्स जे माहिती आहेत ना तुम्हाला, सो त्या रेप्टाईल सारखी त्या अंडी घालतो आणि मॅमल्स सारखं ह्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असतात. मॅमरी ग्लँड्स आर फॉर नरिशमेंट ऑफ म्हणजे ज्याच्यातून मिल्क प्रोड्यूस करणाऱ्या ग्लँड्स. सो ह्या मॅमल्समध्येच फक्त प्रेझेंट असतात. ह्या मॅमरी ग्लँड्स ह्या डकबिल प्लॅटिपस मध्ये आहेत आणि त्याच्या बॉडीवरती हेअर आहेत आता जसं तुम्ही बघितलं. सो दिस इज आपला डकबिल प्लॅटिपस जो तुम्हाला आता दाखवलेला. ह्याच्या बॉडीवरती आपल्या बॉडीवर कसे केस असतात तसे केस आहेत. हा सो कोणते दोन ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिकचं कॉम्बिनेशन दाखवतो तो रेप्टाइल्स आणि मॅमल्स. रेप्टाइल सारखी अंडी घालतो आणि मॅमल सारखे त्यांच्या बॉडीवर हेअर आहेत आणि मॅमरी ग्लँड्स आहेत. सो अगेन आपण मॅमल्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाईल असं कन्क्लुजन सांगू शकतो. कारण आधी रेप्टाइल्स होते ना, तो इव्हॉल्युशनचा सिक्वेन्स आपण गेला ह्याच्यामध्ये जो बघितला होता, आधी रेप्टाइल्स मग मॅमल्स वगैरे आपण जो बघितला होता. सो रेप्टाईल पासूनच मॅमलची इव्हॉल्युशन झालेली आहे हे पुष्टी देणारा हा ॲनिमल हा देखील आपल्याला बघायला मिळतो. रेग्युलर नाही आपल्या इथे पण वी कॅन ऑब्झर्व दिस. हे ॲनिमल्स अजून देखील अस्तित्वात आहेत. त्यानंतर आपला लास्ट वाला जो ॲनिमल आहे इट इज लंग फिश. लंग फिश नावातच त्याचं सगळं आहे. सो हा फिश आहे. फिशेस युजली रेस्पायर थ्रू गिल्स, हो की नाही. सो गिल्स थ्रू रेस्पायर जरी करत असले तरी ह्याच्यामध्ये मात्र रेस्पिरेशनसाठी लंग्स आहेत. मग आता हे कोणत्या दोन ग्रुपचं म्हणजे मासा तर आहे म्हणजे फिशेस या ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक्स तर तो दाखवतच असणार. अजून दुसऱ्या कोणत्या ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक्स तो दाखवतो तर तो ॲम्फिबियनचा कॅरेक्टरिस्टिक. फिशेस आधी गेला लेक्चर आठवा, ह्याच्या आधीचं लेक्चर आधी इनव्हर्टिब्रेट्स होते, मग फिशेस, मग ॲम्फिबियन्स, मग रेप्टाइल्स, मग एव्ज आणि मॅमल. सिनोमेरे पाल्पी तुम्हाला दाखवलेलं होतं ना ते मेसोझोइक एरा, सिनोझोइक एरा वगैरे त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आठवतं. आधी फिशेस मग ॲम्फिबियन्स. सो हा जो ॲनिमल आहे तो फिशेसचं पण कॅरेक्टरिस्टिक दाखवतो जसं की फिश लाईक बॉडी आहे त्याची आणि ॲम्फिबियासारखे लंग्स आहेत फॉर रेस्पिरेशन. अगेन फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड की ॲम्फिबियन्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम फिशेस. सो हे तीन कनेक्टिंग लिंक्स आठवले का बघा. तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात, तुम्हाला पुस्तकातली ती जी डायग्राम आहे ते डायग्राम देतील, कनेक्टिंग लिंक विचारतील तर ते स्पेसिफिक एखाद्या त्या तिन्हीपैकी कोणत्या तरी एखाद्या ॲनिमलचं चित्र देतील आणि त्याच्यावरती विचारेल हे आयडेंटिफाय करा हा कोणता ॲनिमल आहे, किंवा मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या दोन ग्रुपचं कनेक्टिंग लिंक आहे ते विचारतील, किंवा मग स्पेसिफिकली देऊन विचारतील ह्याच्यामध्ये असणारे ॲनिलिड कॅरेक्टर कोणते किंवा ह्याच्यामध्ये असणारे मॅमलचे कॅरेक्टर कोणते, असं स्पेसिफिक ॲनिमलचं देऊन स्पेसिफिक प्रश्न देखील विचारू शकतात. सो 1, 2, 3 मार्कांचे प्रश्न बेसिकली ह्याच्यावरती खूप जास्त विचारलेले आहेत कनेक्टिंग लिंक ह्या टॉपिक वरती. अजून एक छोटासा पॉइंट आहे तो पण मी आजच घेऊन टाकते, तो आहे आपला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस वाला. तुमच्या पुस्तकामध्ये एक जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राला मी 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. ठीक आहे. सो हे एक एम्ब्रिओज आहेत. आता एम्ब्रिओ कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एम्ब्रिओ म्हणजे तुम्हाला फर्टिलायझेशनची प्रोसेस माहिती आहे. स्पर्म आणि एग सेल कंबाईन झाले की जे डिप्लॉइड झायगोट बनतो तुम्हाला माहिती आहे. त्या झायगोटची
फॉर्मेशन झाल्यानंतर म्हणजेच लिहून घ्या हे आता मी सांगते ते, फर्टिलायझेशन झाल्यानंतर 8 ते 10 वीक पर्यंतचा जो स्पॅन असतो, तर त्या स्पॅन मधल्या जे काही स्ट्रक्चर असतं त्याला एम्ब्रिओ म्हणतात. आफ्टर फर्टिलायझेशन 8 ते 10 किंवा 10 ते 14 वीक पर्यंतचा जो स्पॅन असतो त्याला. मग आता ह्या एम्ब्रिओचा स्टडी, आता हे कोण आहेत, हे वेगवेगळ्या अॅनिमल्सचे एम्ब्रिओ आहेत. आता ह्या चित्राला बघून मी समजा तुम्हाला म्हटलं की ओळखा बरं बाळांनो, याच्यातला माकडाचा किंवा माणसाचा एम्ब्रिओ कोणता आहे आणि डुकराचा एम्ब्रिओ कोणता आहे, ओळखू शकाल? ओळखू शकाल का? नाही ओळखू शकतात, राईट. आता ह्याच्यानंतरची दुसरं जे चित्र आहे, या चित्रात समजा तुम्हाला ह्या नाही, हे चित्र, या चित्रात हे तर 3रा नंबर झालं, आधीच आलं, त्याच्या आधी ऍक्च्युली हे यायला पाहिजे होतं. ह्याच्यामध्ये बघून सांगितलं समजा की ओळखा मासा कोणता आहे किंवा माणूस कोणता आहे, तर तुम्ही काहीतरी सांगू शकता की ह्यापैकी कोणीतरी मासा आहे. इथं काही अजून नाही ओळखता येत आहे, पण नाही, हे 2 माशापर्यंत मी ओळखू शकते, किंवा हे काहीतरी कासवासारखं दिसतंय म्हणून कासव फार तर सांगू शकते. वी स्टील कॅन नॉट रेकॉग्नाइज की ह्यातला कोणत्या अॅनिमलचा एम्ब्रिओ आहे. पण जो तो 3rd पिक्चर आहे, 3रा जो पार्ट आहे ह्या चित्रातला, ते बघितल्यानंतर मात्र येस आपण ओळखू शकतो की हा मासा आहे, हा कासव आहे, हे काहीतरी, हे डुक्कर दिसतंय, हे माणूस दिसतंय, राईट. सो हे वेगवेगळ्या अॅनिमल्सचे एम्ब्रिओ जसे जसे डेव्हलप होत जातील तसं तसं त्यांच्यामध्ये हे व्हेरिएशन्स, व्हरायटीज डेव्हलप होतात आणि मग आपण ओळखू शकतो की हा कोणत्या अॅनिमलचा कोणता एम्ब्रिओ आहे. सो ह्या एम्ब्रिओच्या स्टडीवरून आपण एक सांगू शकतो की इवन दो ह्या प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगवेगळं असलं, मासा वेगळा माणूस वेगळा, होय की नाही, कासव वेगळा आणि डुक्कर वेगळं, बट स्टील त्या अॅनिमल्स च्या मध्ये इनिशियल स्टेजेसमध्ये साधर्म्य आहे. इनिशियल स्टेजेसमध्ये आपण ओळखलं का कोणत्या अॅनिमलचा एम्ब्रिओ आहे? नाही ओळखलं. सो फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड की हे सगळेच्या सगळे अॅनिमल्स सुद्धा कोणत्या तरी एका कॉमन अॅन्सेस्टर पासून ओरिजिनेट झालेले आहेत. सो हे सांगते आपल्याला की फिश आहे, हा सॅलामेंडर आहे, हा टॉर्टॉइज आहे, चिकन आहे, पिग आहे, काऊ आहे, रॅबिट आहे आणि मॅन आहे. इनिशियल स्टेजेसला बघितलं, काही कळत नाही. मग ही आहे, हे एम्ब्रिओलॉजीचा स्टडी म्हणायचं, ह्याला सगळ्याला म्हणायचं एम्ब्रिओलॉजीचा स्टडी. आता हे छोटंसंच आहे, कसं लिहिणार बघा, एम्ब्रिओलॉजीचा स्टडी ऑफ एम्ब्रिओ त्याला म्हटलं आपण एम्ब्रिओलॉजी. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ डेव्हलपमेंट इन डिफरंट सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम शोज दॅट देअर आर एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेजेस, आणि हळूहळू त्या सिमिलॅरिटीज डिक्रीज होत जातात. आणि मग फ्रॉम दिस आपण सांगू शकतो की वी ऑल हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम अ कॉमन अॅन्सेस्टर. सो हे झालं आपला एम्ब्रिओलॉजीचा छोटासा पार्ट. एम्ब्रिओलॉजीवरती जर तुम्हाला नोट वगैरे विचारतात, इतनाहीच लिहिणे का, ह्याच्यापेक्षा जास्त लिहिलं नाही तरी चालतं, 2च मार्काला नोट्स विचारतात. ठीक आहे. सो आजचे महत्वाचे कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रिओलॉजी हे 2 कन्सेप्ट कळले का? काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय, थँक्यू.